नमस्कार. आपण एस-आय-पी आणि फंड निवडायला शिकलो. पण आता जाणून घेऊया गुंतवणुकीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट जोखीम म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. जो माणूस जोखीम योग्य प्रकारे सांभाळतो तोच मार्केटमध्ये टिकतो. आज आपण पाहणार आहोत धोका कसा ओळखायचा आणि कमी कसा करायचा. धोका 2 प्रकारचा असतो. पहिला म्हणजे कंपनीचा धोका आणि दुसरा म्हणजे मार्केटचा धोका. कंपनीचा धोका ओळखण्यासाठी ज्या कंपनीत पैसे लावाल तिचा व्यवसाय समजून घ्या. कंपनी कर्जबाजारी आहे का? तिचा इतिहास काय सांगतो? आणि लक्षात ठेवा, गुंतवणुकीचा पहिला नियम आहे, ही तुमची सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. जर ती टोपली पडली, तर सर्व अंडी फुटतात. म्हणजेच एकाच कंपनीत किंवा एकाच सेक्टरमध्ये सगळे पैसे गुंतवू नका. धोका कमी करण्याचा सोपा मंत्र आहे डायव्हर्सिफिकेशन. याचा अर्थ आहे तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणे. तुम्ही इक्विटी शेअर्स, डेट आणि गोल्ड अशा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करू शकता. जर शेअर मार्केट खाली आले, तर गोल्ड किंवा डेट तुम्हाला आधार देईल. वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये उदाहरणार्थ आय-टी, बँकिंग, फार्मात पैसे लावा. म्हणजे एका सेक्टरमधील तोटा दुसऱ्या सेक्टरमधील नफा भरून काढेल. आणि शेवटचा पण सर्वात मोठा धोका असतो तुमच्या भावनांचा. जेव्हा मार्केट खाली येते तेव्हा घाबरून विकू नका आणि जेव्हा मार्केट खूप वर जाते तेव्हा लोभानं जास्त गुंतवणूक करू नका. संयम हा तुमचा सर्वात मोठा सुरक्षा कवच आहे. पुढील भागात शिकणार आहोत गुंतवणुकीचा 50-30-20 फॉर्म्युला. तुमच्या पगारातून किती पैसे गुंतवायला हवेत, ही माहिती लगेच फॉरवर्ड करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि प्रहार न्यूझीलंड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.